नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे मुख्य प्रकार पाहिले होते. आज आपण संख्यांचे उपप्रकार बघणार आहोत. संख्यांचे उपप्रकार काय आहेत काय नाही हे आपण सविस्तररित्या बघणार आहोत. बघा हा व्हिडिओ स्किप करू नका. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला या भागावर प्रश्न विचारले जातात. मुलांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात म्हणून मुलांना गणित अवघड जातं. गणित सोपंच असतं पण ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत अशा मुलांना गणित नेहमी अवघडच वाटतं. आता बघा लक्षात घ्या, आपण त्या दिवशी बघितले होते मुख्य प्रकार. आज आपण संख्यांचे उपप्रकार बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं येतं बघा उपप्रकारामध्ये समसंख्या. आपण त्याला इव्हन नंबर म्हणतो. समसंख्या इव्हन नंबर. आता बघा सगळ्यांना माहिती आहे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो अशा संख्येला 2 ने निशेष भाग जातो, तिला आपण समसंख्या म्हणतो. मग आता तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा येतो की बाबा तुम्हाला काहीतरी संख्या दिल्या, तुम्हाला विचारलं 1 ते 423 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत असा प्रश्न आपल्याला आला, तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. किती समसंख्या असतात तर बघा 423 ला सरळ सरळ 2 ने भाग द्यायचा, कितीचा भाग जातो ते आपलं उत्तर असेल. जी बाकी उरल ती सोडून द्यायची. बघा बेदुनी 4, बे 1 बे, पुन्हा बे 1 बे, 211चा भाग गेला, बाकी 1 उरली, बाकी सोडून द्या. याचा अर्थ किती समसंख्या आहेत तर 211 समसंख्या आहेत 1 ते 423 पर्यंत. असा आपल्याला समसंख्येवर प्रश्न विचारला जातो. हे झालं समसंख्येचं. पुढचं आहे बघा प्रकार 2 नंबर येतं विषम संख्या. विषम संख्या आपण त्याला ऑड नंबर म्हणतो. ऑड नंबर म्हणतो. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर ती असते विषम संख्या, किंवा ज्या संख्येला 2 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी 1 उरते तिला आपण ऑड नंबर म्हणतो. आता लक्षात घ्या, मग आपल्याला याच्यावर प्रश्न कसा येतो की बाबा तुम्हाला विचारलं 1 ते 1000 मध्ये किती विषम संख्या आहेत, 1 ते 1000 मध्ये किती विषम संख्या आहेत असं आपल्याला जर का विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग काढायचं कसं बघा, 1000 ला सरळ सरळ 2 ने भाग द्या, बे 5 10 आणि वरचे 2 0 जशाला तसे 500चा पूर्ण भाग जातो, याचा अर्थ 500 आहेत विषम संख्या. आता जर असा नंबर आला 1 ते 123, आता 123 पर्यंत किती विषम संख्या आहेत असा प्रश्न आला तर 123 ला 2 ने भाग दिला, बे सखम 12, बे 1 बे, बाकी उरली. आता काय करायचं 61 मध्ये 1 टाकायचा. एकूण किती विषम संख्या आहेत तर 62 विषम संख्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हे झालं विषम संख्याचं. आता तिसरा प्रकार याच्यामध्ये येतो, महत्वाचा आहे तो खूप, आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत. तरी पण एक लक्षात घ्या, आपण त्याला म्हणतो मूळ संख्या, प्राईम नंबर. मूळ संख्या, प्राईम नंबर. आता ज्या संख्येला फक्त 3च भाग जातो, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ, ज्या संख्येला 1 आणि ती संख्या स्वतः या 2च संख्याने जर भाग जात असेल तर त्या संख्येला आपण प्राईम नंबर म्हणतो. मग लक्षात घ्यायची डेफिनेशन अशी काय लिहून देण्यासारखी पाठ करण्यासारखी काही गरज नाही. मग अशा किती संख्या आहेत की बाबा 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत तर 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये अशा एकूण 25 नंबर आहेत. असे एकूण 25 नंबर आहेत. आता ते 25 नंबर कोणते काय आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत. तात्पुरते लक्षात ठेवा, फक्त 1 ते 100 मध्ये एकूण किती आहेत मूळ संख्या तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर बघा 17 ला फक्त 17 नेच भाग जातो. त्यानंतर
संख्या घेतली मी 41, बघा 41ला 1 न भाग जातो आणि दुसरी संख्या 41, दुसरी जगात एकही संख्या नाही 41ला भाग जाईल अशी, फक्त 1 आणि 41 या दोघांनीच भाग जातो. आणखीन एखादी घेतली आपण तर लक्षात घ्या, इथं घेतलं मी 61. आता बघा 61ला फक्त 1 आणि 61 या दोनच संख्यांनी भाग जातो. मग लक्षात घ्या, जेव्हा आपण आता लसावी मसावी बघत, लसावी मसावी चॅप्टर मध्ये लक्षात घ्या, तुम्हाला कधी बी मूळ संख्यांचा लसावी विचारला जातो किंवा सहमूळ संख्यांचा लसावी विचारला जातो, मसावी विचारला जातो. मग मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एकच असतो, कन्फर्म लक्षात ठेवा, कारण की कोणत्याही परीक्षेला याच्यावर विचारले जाऊ शकतात प्रश्न. कारण की प्रश्न काय येईल, बेसिकवर काय प्रश्न येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट याच्या सगळ्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तर आपण कोणत्याही परीक्षेला व्यवस्थितरित्या सामोरे जाऊ शकतो. जोपर्यंत तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आता लक्षात घ्या, मूळ संख्या झाल्याच्या नंतर याच्यामध्ये महत्वाचा पुढचा आहे बघा, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या आपण त्याला म्हणतो को प्राइम नंबर. को प्राइम नंबर, सहमूळ संख्या. जर एखाद्या मूळ संख्येच्या सोबत एखादी समसंख्या किंवा विषम संख्या आली, जर एखाद्या मूळ संख्येसोबत एखादी समसंख्या किंवा एखादी विषम संख्या आली तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. सह म्हणजे काय, सोबती, सखा, मित्र, सोबत येणारी, सोबत लागून येणारी, जोडून येणारी अशी संख्या जर असेल तर तिला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मी घेतलं 14 आणि 14 सोबत एक संख्या घेतली 19. आता या 14चे फॅक्टर्स पडतात, 14ला 2 न भाग जातो, 7 न भाग जातो, 1 नाही भाग जातो, पण या 19ला फक्त 19 न आणि 1 नच भाग जातो. म्हणजे ह्या दोन काय झाल्या, 14 आणि 19 या झाल्या सहमूळ संख्या. फॉर एक्झाम्पल आणखीन एक संख्या घेतली मी 25 आणि 25 सोबत दुसरी संख्या घेतली 41. आता 25ला जर 2 न भाग दिला तर जात नाही, 3 न जात नाही, 4 न जात नाही, पण 5 न भाग जातो, 1 न जातो आणि 25 न जातो. 3 संख्यांनी भाग जातो. पण 41ला 1 आणि 41 या दोघांनीच भाग जातो. म्हणजे इथं 3 न भाग झालाय, मग 25 आणि 41 काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. सहमूळ म्हणजे काय, सोबत येणाऱ्या, पण सोबतची एका संख्येला एक सम किंवा विषम असणे आणि एक मूळ असणे, जर अशा संख्या असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, सहमूळ संख्या असं म्हणतो. ओके. आता सहमूळ संख्या झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक महत्वाचा पुढचा पार्ट आहे, आपण त्याला जोडमूळ संख्या म्हणतो. याच्यावर बी कधी कधी प्रश्न विचारला जातो. याच्यात 5वा महत्वाचा भाग आहे जोडमूळ संख्या, ट्विन्स प्राइम नंबर. ट्विन्स प्राइम नंबर. आता ट्विन्स म्हणजे काय, जोड, पक्का फेविकॉल का जोड. ट्विन्स म्हणजे जोड, जोडून येणारे एकमेकाला. ट्विन्स प्राइम नंबर, जोड मूळ संख्या, जोडून येणाऱ्या. मग लक्षात घ्या, जोडमूळ संख्याची व्याख्या कशी ओळखायची, ती जोडमूळ संख्या आहेत का नाही, ती जोडी आहे का नाही कशी ओळखायची. जेव्हा तुम्ही त्यांची वजाबाकी करता तेव्हा उत्तर नेहमी 2 येतं. जेव्हा तुम्ही त्यांची वजाबाकी करता तेव्हा उत्तर नेहमी 2च येतं आणि त्या दोघांच्या मधात एक संयुक्त संख्या असते, कंपोजिट नंबर असतो. आता कंपोजिट नंबर काय आपण पुढे बघणार आहोत, पण तात्पुरतं लक्षात ठेवा, त्या दोघांची वजाबाकी उत्तर 2 येतं. मग अशा 1 ते 100 मध्ये किती जोड्या आहेत, तर पहिली जोडी येते बघा, फर्स्ट 3 व 5. बघा ह्यांची वजाबाकी केली उत्तर 2 येतं. दुसरी जोडी ती 5 सोबत 7, 5 आणि 7 ची वजाबाकी केली उत्तर 2 येतं. तिसरी जोडी येते 11 व 13, दोघांची वजाबाकी करा उत्तर 2 येतं. त्यानंतरची जोडी येते 17 व 19, वजाबाकी करा उत्तर पुन्हा 2 येतं. त्यानंतर घेतलं मी 29 आणि 31, वजाबाकी करा उत्तर 2 येतं. त्यानंतर बघा 29 31 झाल्याच्या नंतर 41 व 43, वजाबाकी करा उत्तर 2 येतं. त्यानंतर 59 व 61, वजाबाकी करा उत्तर 2 येतं. आणि शेवटची जोडी आहे 71
व 73 दोघांची वजाबाकी केली पुन्हा उत्तर जोड येतं. मग अशा एकूण किती जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये? 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्याच्या एकूण किती जोड्या आहेत? तर एकूण 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. ही गोष्ट क्लिअर करा सर्वांनी. ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांनी सगळ्यांनी क्लिअर करा. आपण पूर्ण गणित इथं यूट्यूबला पूर्ण गणित शिकणार आहोत, बेसिक 1 बाय 1. तात्पुरतं हे लक्षात घ्या. आता बघा, हे झालं जोडमूळ संख्या. याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाचा पुढचा नंबर येतो बघा, कंपोजिट नंबर 6वा. कंपोजिट नंबर त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं. संयुक्त संख्या आता लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 100 मधून 25 गेले, उरले किती? 75. 75 मधली एक संख्या अशी आहे, एक नंबरची एक संख्या, तो फक्त नॅचरल नंबर आहे, ती काहीच नाही, सम नाही, विषम नाही, मूळ नाही, काही नाही, काही नाही. मग एक सोडून दिलं तर उरल्या किती? 75 मधून एक गेला, उरल्या 74. म्हणजे 1 ते 100 मध्ये, याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ घेणार आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. किती संख्या आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या. त्यांची बेरीज काय किती आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेणार आहेत. पण संयुक्त संख्या म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या, ज्यांचे फॅक्टर्स पडतात, ज्या संख्यांचे फॅक्टर्स पडतात, फॅक्टर्स म्हणजे काय? अवयव पडतात, अशा संख्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या म्हणतो, कंपोजिट नंबर म्हणतो. मग आता फॅक्टर्स पडणारी संख्या 15. 15चे फॅक्टर्स कोणते कोणते पडतात बघा. 15ला कुणा भाग जातो? 15ला 3 न भाग जातो, 15ला 5 न भाग जातो, 15ला 1 न भाग जातो, 15ला 15 न भाग जातो. बघा, हे एवढे त्याचे फॅक्टर्स झाले. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, अशा संख्यांना आपण कंपोजिट नंबर म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. फॅक्टर्स अवयव पडले पाहिजे, त्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग गेला पाहिजे. मग आता बघा लक्षात घ्या, त्यानंतर संख्या घेतली मी 20. आता बघा 20 चे किती फॅक्टर्स पडतात? 20 ला 2 न भाग जातो, त्यानंतर अगोदर 1 पासून सुरुवात करू. 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, त्यानंतर 3 न नाही जात पण 4 न भाग जातो, 5 नही भाग जातो, त्यानंतर 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 न जात नाही, पण त्यानंतर 10 न भाग जातो. म्हणजे 20 ही कशी आहे? कंपोजिट आहे, कंपोजिट नंबर आहे, त्याचे फॅक्टर्स पडतात बघा. मग कंपोजिट नंबर म्हणजे काय? तर एकदम सरळ सांगता येतं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात अशा संख्येला आपण कंपोजिट नंबर म्हणतो, म्हणजे संयुक्त संख्या म्हणतो. आता संयुक्त संख्या झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पुढचं येतं बघा, महत्वाचं. एक आहे बेरीज व्यस्त संख्या आणि दुसरं आहे गुणाकार व्यस्त संख्या. एक बेरीज व्यस्त संख्या आणि दुसरं गुणाकार व्यस्त संख्या. ते दोन्ही पण आपण बघू 1 बाय 1. बघा, याच्यामध्ये 7 नंबर आलं ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर, बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त संख्या, ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर. आता बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय? व्यस्त म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे इथं बेरीज मध्ये काय होतं बघा, साइन चेंज होतं. जेव्हा बेरीज व्यस्त एखाद्या संख्येची तुम्ही बेरीज व्यस्त संख्या काढता तेव्हा तिथं सरळ साइन चेंज होतं संख्येचं. जर एखादी संख्या प्लस असेल तर मायनस होते, आणि मायनस असलेली संख्या प्लस होते, आणि त्या दोघांची जर का आपण बेरीज केली तर उत्तर काय येतं? 0 येतं. म्हणजेच ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर काय असतं तर सरळ लक्षात ठेवा, त्या 2 नंबरची वजाबाकी काय येते? 0 येते. सेम नंबर असतं, फक्त चेंज कुठं असतं? साइन मध्ये असतं. समजा मी तुम्हाला म्हणलं 5 ची बेरीज व्यस्त संख्या काय? 5 ची बेरीज व्यस्त संख्या येते -5. त्यानंतर तुम्हाला विचारलं -8 ची बेरीज व्यस्त संख्या काय? तर उत्तर येतं +8. दोघांची वजाबाकी 0 आली पाहिजे. मायनस प्लस 0 होऊन जातं, मायनस प्लस 0 होऊन जातं. तुम्हाला विचारलं x⁻⁻² याची बेरीज व्यस्त संख्या काय? तर याचं साइन बघा, इथं प्लस आहे तर इथं येणार -x⁻². फक्त साइन मध्ये चेंज होतं, एवढं लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं -5/9 ची बेरीज व्यस्त संख्या सांगा तर उत्तर येईल +5/9. फक्त चेंज कुठं होतं?
तर साइन चिन्ह बदल होत असतो, फक्त चिन्हामध्ये बदल होतं, बाकी काहीही फरक पडत नाही, बाकी जशाला तसं राहतं, फक्त चिन्ह बदल होत असतो, चिन्हामध्ये फरक पडत असतो संख्यांच्या. हे आहे संख्या प्रकार. बघा व्यवस्थितरित्या समजून घ्या. संख्या प्रकार काय एवढा अवघड नाही, काही नाही, तुम्हाला लक्षात येतो. खूप सोपा आहे संख्या प्रकार. आता हे झालं बेरीज व्यस्त संख्या. याच्यामध्ये पुढचं महत्वाचं आहे गुणाकार व्यस्त संख्या. याच्यावर मात्र नेहमी प्रश्न विचारला जातो, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स नंबर, गुणाकार व्यस्त संख्या. आता इथं गुणाकार आणि व्यस्त, गुणाकार व्यस्त, व्यस्त म्हणजे इथं उलट असतं, पायवरी करायचे मुंडकं खाली करायचं. व्यस्त म्हणजे काय? उलट, उलट करायचं. छेदाला अंशात न्यायचं, अंशाला छेदात आणायचं, उलट करायचं. मग तुम्हाला म्हणलं मी 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय, तर 5च्या छेदात काय नाही म्हणजे 1 असतं, याला उलट करा सरळ सरळ, 1/5. म्हणजे इथं लक्षात ठेवा दोन संख्यांचा गुणाकार 1 आला पाहिजे. दोन संख्यांचा गुणाकार a आणि 1/a ह्या दोन संख्या आहेत, ह्यांचा गुणाकार जर 1 आला तर त्यांना म्हणायचं परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 होतो अशा दोन संख्यांना काय म्हणायचं? परस्पर व्यस्त संख्या, परस्पर गुणाकार व्यस्त संख्या. मग गुणाकार 1च आला पाहिजे. बघा 1 गुणिले 1/a 1/a, ए कॅन्सल होतं, उत्तर 1 येतं. मग तुमच्याकडे असं दिलं मी, x ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार? 1/x. तुम्हाला जर x चा पॉवर -1 ची गुणाकार व्यस्त संख्या, इथं मात्र तुमचे 2 उत्तर येतात, याच्या छेदात काय नाही म्हणजे 1 आहे. मग याची गुणाकार व्यस्त संख्या 1/x⁻⁻1, आणि जेव्हा घातांक मायनस असतो त्याला वर नेलं तर पॉझिटिव्ह होतो, इथं आणखीन एक नंबर तयार होतो +1. इथं मायनस असलं तर इथं चिन्ह बदल इकडे होत असते. हा लक्षात ठेवा, जेव्हा पॉवरच्या संख्येचं तुम्ही गुणाकार व्यस्त करता तेव्हा चिन्ह बदल कुठं होत असतो? तर पॉवरमध्ये चिन्ह बदल होत असतो, किंवा त्याला या दोन भाषेमध्ये लिहिता येतं, एकतर ह्या किंवा ह्या. गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, पण लक्षात घ्या पॉवरमध्ये चिन्ह बदल होत असतो, पॉवरमध्ये. मग तुमच्याकडे असं आलं -8/9, याची तुम्हाला गुणाकार व्यस्त संख्या काढायची, तर इथं चिन्ह जशाला तसं राहणार, हे अंश आणि छेद बदल होणार, अंश आणि छेद. बघा 9 वरी आलं 8 खाली गेलं, 9 वरी आलं 8 खाली गेलं, आलं लक्षात. पुन्हा तुमच्याकडे असा नंबर दिला 1/x⁻⁻5, याची गुणाकार व्यस्त संख्या विचारली तुम्हाला. बघा याची गुणाकार व्यस्त संख्या, याला उलट करा, एकतर हे असं होईल -5/1, एकतर असं होईल, किंवा ह्याला दुसऱ्या भाषेत कसं लिहिणार? 1/x⁻5. बस, एक तर मायनस किंवा प्लस. आलं का लक्षात? ही गोष्ट चिन्ह बदल, एक तर पॉवरचं चिन्ह बदल होईल किंवा हे उलट होईल, दोन्हीपैकी एक. हे कॅन्सल केलं तर उत्तर 1च आलं पाहिजे. उत्तर 1 डोक्यात एकच ठेवायचं, त्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर 1 आलं पाहिजे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर 1 आलं पाहिजे. ही गोष्ट क्लिअर करा. ओके, तर आज आपण हे 8 प्रकार बघितले, सॉरी. तर याच्यानंतर आहे त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, याच्यावर आपण स्पेशल एक व्हिडिओ घेणार आहोत. तात्पुरतं मुख्य प्रकार झाले, हे झाले उपप्रकार, त्यानंतर त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, याच्यावर स्पेशल प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला कळेल. ओके, थांबू आपण. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.